या संस्थेच्या माध्यमातून आज या ठिकाणी कवी संमेलन आहे. त्या कवी संमेलनामध्ये उपस्थित सर्व माझे कवी बांधव, कवी भगिनी, कवयित्री. खर तर कविता मी कधी केली नाही, कविता कधी केली नाही, कविता कधी पाहिली नाही, कविता कधी वाचली नाही आणि कविता कधी लिहिली नाही. कविता कशी करावी, कविता कशी करावी हे सुद्धा मला कळाले नाही आणि ओढून ताणून आणलेले शब्द सुद्धा जुळाले नाही. शेवटी प्रेमात पडलो तेव्हा भावना उफाळून आल्या होत्या, तेव्हा माझ्या साध्या साध्या शब्दांची आपोआप कविता. कवी किंवा कविता हे असं माध्यम आहे की तुमची भावना तुम्हाला व्यक्त करायची असेल तर कमी वेळेमध्ये, कमी शब्दांमध्ये तुम्ही प्रचंड ती भावना व्यक्त करू शकता. मी अनेक काव्य संमेलनामध्ये उपस्थित राहिलोय. आता मी माझ्याबद्दल सांगायची आवश्यकता नाहीये, निवेदिकेने आधीच सांगितलेलं, तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे, दगडमाटी मधला इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे. मी बिल्डिंग व्यवसायामध्ये आहे, मी इमारती बनवतो. परंतु तरीही मी कवी पण आहे, लेखक आहे, पत्रकार आहे, संपादक आहे आणि साहित्यिक पण आहे. कारण एखादं काम करत असताना जेव्हा मला लाखो रुपयाचे चेक येतात ते मला समाधान देत नाही. परंतु एखाद्या कवी संमेलनामध्ये फक्त एक कविता व्यक्त केली, कविता लिहिली तरी मला खूप समाधान मिळतं. असं वाटतं माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. कारण ते समाधान वेगळं असतं, ते तुम्हाला कशात मोजता येत नाही. बर, मी फक्त कवी पण नाहीये, मी सामाजिक क्षेत्रात काम करतो. सामाजिक सोबत राजकीय क्षेत्रात सुद्धा काम करतो. मी आमदारकी लढवलेला माणूस आहे, मी कॉर्पोरेशनचा नगरसेवक लढवलेला माणूस आहे. मी एका चांगल्या पक्षाचा, राज ठाकरेच्या पक्षाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरचिटणीस आहे महाराष्ट्राचा. त्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्रात फिरत असतो. आणि महाराष्ट्रात फिरत असताना हजारोंचा समुदाय असतो किंवा इलेक्शन असेल, आम्हाला प्रचंड जनसमुदाय असतो. त्यासमोर बोलताना आम्हाला भान ठेवून बोलावं लागतं. परंतु साहित्य घातल्यामुळे तसं कधी मी चुकलो नाही. परंतु तरी त्यावेळी जे बोलतो ते जेवढ्या कॉन्फिडन्सने बोलतो ना, तेवढ्या कॉन्फिडन्सने मी कधी कवी संमेलनामध्ये बोलत नाही. कारण त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते असतात, ते फक्त जय जयकार गायला असतात. कवी संमेलनामध्ये प्रत्येक सीटवर हजारोची, लाखोची संख्येमध्ये एक प्रचंड व्यक्तिमत्व बसलेलं असतं. त्यामुळं मोजून तोलून बोलावं लागतं. इथे सगळेजण प्रत्येक म्हणजे एक व्यक्तिमत्व, विशेष व्यक्तिमत्व असतं. आणि त्यामुळं मला अशा कार्यक्रमाला यायला, पाहायला खूप आवडतं. आता माझ्या आतमध्ये नेता असल्यामुळं साहजिक आहे बघा, आम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त कुठे बसतच नाही. आणि आलो तरी डायरेक्ट स्टेजवर असतो, नमस्कार चमत्कार करतो, सांगतो मला काम आहे. आणि खरंच माझे कामं असतात, शेवटी बिझी शेड्यूल असतं. परंतु ज्या ठिकाणी कवितेचा कार्यक्रम आहे आणि अनेक गावातून, खेडेगावातून काही कवी येतात, तेव्हा त्यांना ऐकायचं असतं मला. कारण त्या मातीत मी जरी नाही गेलो तर त्या मातीतून आलेला कवी मला त्या मातीतलं सौंदर्य सांगत असतो. आणि म्हणून मी एक तास सांगतो, 2 तास होऊ द्या, मला पुढे बसायचं आणि मला पाहायचंय. कारण इकडून माझी मान दुखली असती. म्हणून मी आवर्जून समोर बसलो आणि सगळ्यांना ऐकलं. मी खूप मोठा मार्गदर्शक नाहीये, परंतु जे काय माझा अनुभव आहे 30-35 वर्षाचा, माझ्या आमदारकडे तुम्हाला वाटत असेल माझं वय 56 आहे. म्हणजे 35 वर्षाचा माझा अनुभव आहे समाजकारणातला, राजकारणातला. विषय असा आहे की ज्यावेळी कवीला एक माध्यम आपण उपलब्ध करून देतो, ती व्यक्ती मला खूप आवडतात. सुचिता तरी तुमच्यापेक्षा मला गणेश खाणेचा खूप सन्मान करावाच वाटतो. कारण हे पहा, आम्ही सुद्धा कार्यक्रम घेतो. आयोजन कसं करायचं, आयोजनच्या वेळी आदल्या 8 दिवस आणि नंतरचे 4 दिवस किती त्रास होतो आम्हाला माहिती आहे, ती जाणीव आहे. परंतु तुम्हाला मी तुमच्यापेक्षा त्यांचं नाव यासाठी घेतलं, त्यांनी तुम्हाला सूट दिली की हा ठीक आहे, गो आहे.
लक्षात घ्या. आणि म्हणून मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. गणेश खाडे, तुम्हाला सुद्धा माझ्यातर्फे, माझ्या संस्थांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे. जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी असाच मला कोणीतरी चान्स दिला असेल ना पहिल्यांदा. मी तर डायरेक्ट नेता झालो नाही. मी जेव्हा पहिलं कविता किंवा पहिलं स्पीच, भाषण किंवा मनोगत व्यक्त करायला उभा राहिलो होतो तर माझे पण पायलट लट कापत होते, मलाही भीती वाटत होती. पण त्या व्यक्तीने मला जी संधी दिली त्या संधीचं मी पुढे सोडलं. आज मी जो कॉन्फिडन्सनी बोलतो किंवा मी आता बसता मी कविता लिहिण्यामध्ये माहिती आहे बघा, म्हणजे स्वतःच मोठेपणा नाही इथे. ही फॅक्ट आहे की मी शीघ्र कवी पत्ता कविता लिहितो. बसच्या तिकीट, आता माझ्याकडे बसची तिकीट नाही कधी आधीच सांगतोय, पण कशावर म्हणून मी कविता लिहितो, ठेवतो किंवा मोबाईल मध्ये पटकन आणि पुढे जातो. त्यामुळे मला अनेक जण विचारतात की मी एवढी व्यस्त असतं, मी बघतोय काल ह्या ठिकाणी कार्यक्रम होते, त्या ठिकाणी कार्यक्रम, कविता लिहिता कधी? अरे कविता लिहायची असेल तर वेळ काढायला लागत ना, मिळतो. आणि तो वेळ आपला आपण काढायचा असतो. तो वेळ प्रत्येक जण काढतो, प्रत्येक जण कविता लिहितो. या ठिकाणी मी अनेक कविता वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की आता एक जण मला बोलला माझी पहिली वेळ आहे. मी 100% सांगतो पहिली वेळ नव्हती त्याची, तुझी वाटतं. तुझी कविता मी ऐकली, आम्ही तेच नाव भोईर साहेबांची पण कविता अतिशय छान. परंतु काही कविता अशा असतात ना, काय आता मी मार्गदर्शकाला पुन्हा सांगतो, मला असं वाटतं ते मला सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगतो. नाही तर मला आले प्रमुख पाहुणे आणि आम्हाला सांगताना शिकवून गेले, असं नाहीये. काही कविता जाणीवपूर्वक वाढवल्या जातात, त्या वाढवू नका. जर आपण 4 ओळीचे असतील किंवा 4 महिन्याचे असतील तर तेवढेच राहू द्या. परंतु 4 महिन्याच्या कवितेमध्ये लोक टाळा वाजवतात, हा पुढचे 8 महिने कशाला? तो शेवटी वैतागतात ते आणि मग वाटतं अरे बस करत हा, मग आवाज येतो. पण ते झालं नाही पाहिजे. आपली भावना व्यक्त करताना कमी शब्द वापरले पाहिजे. एक मी नक्षत्रांचं काव्य मंचच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होतो, त्या ठिकाणी